NDTV मराठीची टीम आलेली आहे रायगडमध्ये आणि या कार्यक्रमामध्ये आदिती तटकरी मंत्री या आपल्यासोबत असणार आहे. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की रायगडची नेमकी हवा काय असणार आहे. तुमचं NDTV मध्ये स्वागत. थँक्यू सर. रायगडमध्ये आहोत. आदितीजी आपल्या सोबत आहेत. आदितीजी मला सांगा की ही निवडणूक तुमच्यासाठी वेगळी कशी आहे, काय वैशिष्ट्य आहे त्या निवडणुकीचे? नाही, साधारणपणे प्रत्येक निवडणूक ही आपापल्या पद्धतीनं वेगवेगळे आव्हान घेऊन येत असते. आज ही निवडणूकसुद्धा लढवत असताना साधारणपणे या मतदारसंघातले विषय, इथले आमचा असणारा एक विजन आणि मतदारसंघाला पुढे विकासात्मक दृष्टीने नेणे, साधारणपणे याच 3 गोष्टींवर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. बरं, गाजावाजा भरपूर झाला या सरकारने केला लाडकी बहीण योजनेचा. तुम्ही महिला आहात, मंत्री आहात, या योजनेचा तळागाळापर्यंत किती इफेक्ट झालेला आहे हे सांगा ते. नाही, मी या विभागाची मंत्री आहे. महायुतीच्या सरकारने ज्या वेळेला ही योजना आणली त्यावेळेला ती महिला व बालविकास विभागाकडूनच आम्ही राबवलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही आज जवळपास 2,35,00,000 महिलांपर्यंत हा लाभ पोहोचवू शकलेलो आहोत. आणि साधारणपणे 2.5 कोटी जवळपास 2.5 कोटी महिलांचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे आपण समजू शकता, याच्यावरनं आपण अंदाज लावू शकता की किती खोलवर आणि दुर्गम आणि अतिशय ग्रामीण भागामध्ये सुद्धा ही योजना पोचली असेल. कारण जर आम्ही 2,35,00,000 महिलांपर्यंत लाभ पोचवला आहे, याचा अर्थ असा की महिलांची जी लोकसंख्या आहे त्याच्या जवळपास 50-60% महिलांपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत. बरं, परंतु तरी सुद्धा हे म्हटलं जातं की ही योजना आता निवडणुकीच्या तोंडावर आणणं म्हणजेच की महिलांना तुम्ही भगिनींना तुम्ही लाच देताय काय, विरोधक आरोप करताय. अशा पद्धतीच्या योजना या झारखंड, कर्नाटक, राजस्थानमध्ये सुद्धा राबवल्या आल्या. मग तिथं विरोधकांचं तशाच पद्धतीचं मत आहे का, ही गोष्ट सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणं गरजेचं आहे. मोठं बजेट यासाठी लागणार आहे, सरकारकडे पैसाच नाही विरोधक म्हणतायत. आणि विरोधक म्हणायला शेवटी म्हणणारच, पण आज जर तुम्ही बघितलं तर सर्वात मोठं GST कॉन्ट्रीब्युशन आजचा जर तुम्ही रेकॉर्ड काढलात तर ते महाराष्ट्र राज्याचं आहे. जर उत्पन्नच नसतं, सरकारकडे पैसाच नसता, तर GST सर्वात जास्त ही महाराष्ट्र राज्य देणारं पहिलं राज्य कसं ठरलं? बरोबर आहे. पण लाडकी बहिणीवर मग क्रेडिट वॉर का चाललेला आहे? दादा मुख्यमंत्र्यांचं नाव काढतात सभेमध्ये, पुन्हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणून एकनाथ शिंदे प्रोजेक्ट करतायत, असं का चालू आहे क्रेडिट वॉर? दादांनी सभेमध्ये मुख्यमंत्र्यांचं नाव काढलं नाही. उलट ज्या वेळेला त्यांनी तुम्ही कधी दादांची भाषणं जर ऐकलीत तर त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि मी म्हणजे दादा यांनी त्या ठिकाणी एकत्रितपणाने नाही, आता साधारणपणे तुम्ही ज्या वेळेला एखादा पक्ष, मग तसं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, प्रत्येक पक्षाची आपली वेगवेगळी त्या ठिकाणी धोरणं असतात. प्रत्येक पक्षाचं वेगवेगळं अस्तित्व आहे, जरी आज आम्ही महायुतीमध्ये असलो तरीही. आणि त्याच्यामुळे आज लाडकी बहीणचं कॅम्पेन राबवत असताना दादांनी त्यांच्या पद्धतीनं राबवलं, मुख्यमंत्री मोदयांनी, एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांच्या पद्धतीनं राबवलं, भारतीय जनता पक्षाने देवाभाऊंच्या म्हणजे फडणवीस साहेबांच्या त्या ठिकाणी ह्याच्याने राबवलं. शेवटी आपापला पक्ष हा आपल्या आपल्या पद्धतीनं संघटनात्मक काम हे करणार ना. आणि ते करण्यासाठी काही जर तुम्ही आज बघितलं, काँग्रेस, शिवसेना, उभाटा असेल किंवा तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट असेल, हेही आपापलं वेगवेगळं अस्तित्व टिकवूनच काम करत असतात. शेवटी तो प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे. पण महायुती म्हणून आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिघांचेही दौरे एकत्रितपणाने झाले, महिलांसोबतचे संवाद आहेत ते एकत्रितपणाने झाले आणि प्रत्येक ठिकाणी किमान 50,000 महिला या आपल्या 3 लाडक्या भावांसोबत संवाद साधण्यासाठी होत्या. अच्छा, परंतु मला एक विचारायचं की कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है, हे जे नारे दिले जातात, तुमची काय प्रतिक्रिया याच्यावर? नाही, याच्यात एक आहे की मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक पार्टी ही आपापल्या पद्धतीनं त्यांच्या जे काही कॅम्पेन आहे किंवा त्यांच्या त्या प्रचलित पद्धतीनुसार राबवत असते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना नेहमी एक गोष्ट आम्ही नमूद केलेली आहे की सर्व धर्म समभावची जी आमची विचारधारा आहे ती त्या ठिकाणी काय आम्ही सोडू शकत नाही. एक आणि आम्ही विकासात्मक मुद्द्यांवरच नेहमी निवडणूक लढवत आलेलो आहोत. त्याच्यामुळे आजही
आम्हाला सर्व धर्म समभाव याच एका विचारधारेवर आम्ही काम करत आलेलो आहोत. पुढेही तशाच पद्धतीनं आम्ही काम करणार. छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर काम करणारा आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कामाची आणि त्यांच्या संबंध विचारांची प्रेरणा घेऊन काम करणारा आमचा पक्ष आहे आणि पुढेही ते त्याच पद्धतीनं राहणार. तुमच्या मतदारसंघाकडे येऊयात. मतदारसंघामध्ये काय केलंय तुम्ही मला सांगा अगोदर, कारण आरोप वारंवार होतोय की रोहाच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी विकास केलेला नाही. MIDC रोहाला आलेले आहे, परंतु श्रीवर्धन असेल, तळा असेल, रोह्याची जी MIDC आहे ती मी आपल्या माहितीसाठी सांगते की सर्वात पहिल्या ज्या वेळेला MIDC झाल्या त्यावेळेला MIDC रोहा तालुक्यामध्ये आलेली आहे. ती काही हल्ली या 10-15 वर्षाच्या कालावधीमध्ये आलेली नाहीये. ती ज्या वेळेला MIDC मंजूर झाली तिला जवळपास 40-50 वर्ष त्या ठिकाणी झालेले आहेत. आज श्रीवर्धन तालुका असेल हा साधारणपणे पर्यटनावर आधारित असणारा तालुका आहे. तिथं रासायनिक प्रकल्प आणून तिथलं निसर्ग दूषित करण्याची भूमिका काय आमची राहू शकत नाही. आज दिघी पोर्ट सारखं सर्वात मोठं पोर्ट हे आज तिकडे श्रीवर्धनमध्ये दिघीमध्ये विकसित होत आहे. अदानी पोर्ट तिथं जवळपास 50,000 पेक्षा अधिक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणाने रोजगारची निर्मिती ही त्या प्रकल्पाच्या त्या पोर्टच्या माध्यमातून होणार आहे. JNPTच्या तोडीसतोड पोर्टचं आज काम त्या निमित्ताने चालू आहे आणि त्याचबरोबर पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा तो जो परिसर आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यामुळे आज आम्हाला पर्यटन कुठं ना कुठं तरी ज्याच्यावर अनेकांची घरं चालतायत किंवा रोजगार आहे त्याला कुठंतरी बगल देऊन किंवा तिथं डॅमेज करून काही आपण रासायनिक प्रकल्प आणू शकत नसतो. दॅट इज वन. माणगाव मध्ये सुद्धा MIDC आहे, DMIC आणि इतर MIDCचे सुद्धा त्या ठिकाणी अधिग्रहण झालेलं आहे. त्याच्यामुळे ते आपण तिथेही अधिकाधिक उद्योग कसा येईल हाही प्रयत्न चालू आहे. आज तुम्ही जर बघितलं तर श्रीवर्धनचं बीच अख्खा कोकण किनारा तुम्ही बघितलात, तुम्ही जर तिकडे गेलात तर अख्ख्या कोकण किनाऱ्यामध्ये इतका विकसित बीच आज तुम्हाला दुसरीकडे कुठे पाहायला मिळणार नाही. पर्यटकांची येणाऱ्याची संख्या जी आहे ती आज दुपटी तिपटीने वाढलेली आहे कारण ते तिकडे येत असतात. आम्ही साधारणपणे तो सर्किट तयार करण्याचा प्रयत्न करतोय. आज तिथे सुपारी संशोधन केंद्र हे कोकणातलं एकमेव सुपारी संशोधन केंद्र या श्रीवर्धनच्या दिव्यागर मध्ये होत आहे. तिथे अनेक प्रकल्प आम्ही आणण्याचं कधीपासून होणार आहे? चालू आहे त्याचं काम, मंजुरी झालेली आहे, त्याचं काम सुरू आहे. त्याच्यामुळे आज सुपारी संशोधन केंद्र एकदा आल्यानंतर रोठा सुपारीची लागवड ही श्रीवर्धन तालुक्यामध्ये, मुरुड तालुक्यामध्ये मोठ्या पद्धतीने आहे. शेवटी आज तिथं रोपटे तयार करणं, त्या सुपारी ज्या ह्याच्यावर संशोधन होणं, त्याच्यातून अनेक हे त्याच्यामध्ये होणं, या सगळ्या गोष्टी या फार गरजेच्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ते एकमेव सुपारी संशोधन केंद्र आहे. आज तळ्यासारख्या तालुक्यामध्ये 118 एकर जमीन आम्ही कृषी विभाग सिडकोकडनं त्या ठिकाणी घेऊन ती आपल्या कोकण कृषी विद्यापीठाला दिलेली आहे. त्यामुळे तो परिसर विकसित होणार आहे. सगळीकडे काय MIDC आल्यानेच सगळं विकास कामं होत असतात अशातला भाग नाही. म्हसळा आणि तळा तालुक्यामध्ये पारंपरिक मासेमारी करणारे कोळी बांधव हे मोठ्या पद्धतीनं आहेत. आज तिथं रासायनिक प्रकल्प जर आले आणि तिथलं जर दूषित पाणी त्या समुद्रांमध्ये जायला लागलं तर हे पारंपरिक जे मच्छी व्यावसायिक आहेत यांच्यावर त्याचा किती परिणाम होऊ शकेल या गोष्टींचा शेवटी आपण विचार करणं हे खूप गरजेचं आहे. मला आणखीन एक विचारायचं तुम्हाला, राजकारणामध्ये आलं नसतं तर काय केलं असतं? या बाबतीत दुसरं प्रोफेशन काय, म्हणजे की आवड काय होती दुसरी, की राजकारणाच्या व्यतिरिक्त काय आवड होती? नाही, मी सोशल वर्क मध्येच राहिली असती निश्चितपणाने, किंवा कारण मी 2009 सालापासून राजकारणामध्ये संघटनात्मक दृष्टीने काम करत आहे. 2011 पासून संघटनात्मक पदावर आहे आणि मग 2017 मध्ये मी पहिली निवडणूक लढवली. त्याच्यामुळे साधारणपणे 8 ते 10 वर्ष मी संघटनेमध्ये काम केलेलं आहे. बऱ्याच जणांना असं वाटत असतं की हे डायरेक्ट आमदार किंवा डायरेक्ट जिल्हा परिषद अध्यक्ष वगैरे झाले. आमच्या वडिलांचाही साधारणपणे तोच नेहमी प्रयत्न राहिला की तुम्ही स्वतः आधी संघटनात्मक कामं करा. इतर आपले जे उमेदवार असतात अगदी जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती पातळीपासूनचे त्यांच्यासाठी आपण आधी प्रचार करा, त्यांच्यासाठी आपण त्या ठिकाणी बांधणी. राजकारणामध्ये महिला म्हणून मर्यादा येतात असं वाटतंय का? कारण राजकारण हे क्षेत्र जे आहे ते पुरुषांचं वर्चस्व असलेलं क्षेत्र आहे. तुम्हाला काय अनुभव आला का? काही लिमिटेशन्स जाणवतात का? मंत्री म्हणून तुम्ही काम करतायच म्हणा आणि तुमचे आता तुम्ही जे बोललेले आहेत मुद्दे आहेत त्याच्यावरून दिसतंय की तुमचा अभ्यास आणि हे, परंतु तरी सुद्धा काही लिमिटेशन्स जे आहेत ते जाणवत आहेत का राजकारणामध्ये? नाही, ते आपल्या मानसिकतेवर अवलंबून असतं.
बरं. मला साधारणपणे वाटतं जर आपण काम करण्यामध्ये कुशलता दाखवली, आपण कुठेही ते मनामध्ये किंवा आपल्या मानसिक ह्याच्यामध्ये आणलं नाही की आपण महिला आहोत म्हणून वेगळा आहे, पुरुष आहे म्हणून वेगळा आहे, तर काम करत असताना सुद्धा ते जाणवत नाही. तो इट डिपेंड्स. आणि एका ह्याच्यानंतर विशिष्ट ह्याच्यानंतर आपण जर त्याच गोष्टींवर अडून राहिलो किंवा तोच एक विचार करत राहिलो तर आपण कधीच प्रोग्रेसिव्ह मार्गाने जाऊ शकणार नाही किंवा आपण विकासात्मक कधीच म्हणजे दृष्टीने आपण कधी यशस्वी आणि विकसित होऊ शकणार नाही. कारण आज जर मी हा विचार करत राहिले की मी महिला आहे आणि म्हणून महिलांच्याच दृष्टिकोनातून किंवा मला मर्यादा आहेत या ह्याच्याने जर मी विचार करत राहिली तर मग मी माझं जी एक क्षमता असते ती कधीच पूर्णपणाने वापरू शकणार नाही असं मला वाटतं. आणि मला तशा पद्धतीची माझ्या घरामध्ये कधी वागणूक मिळाली नाहीये. माझे भाऊ आणि मी आम्ही दोघेही राजकारणामध्ये आहोत. आमच्या वडिलांनी काम करत असताना कधी हे नाही सांगितलं अरे ती मुलगी आहे तर तिला असंच एवढंच हे करू दे का तू, तर तो कधी घरामध्ये खूप महत्वाचं असतं की मुलीला पण म्हणजे मुलासारखंच किंवा समान हे देणं, आणि ही सुरुवात असते पुरोगामित्वाची. आता आज फिजिकली जर बघायला गेलं तर अगदी उदाहरण द्यायचं, माझे रोज 25 ते 30 गावं प्रचार करून होतात आणि माझ्या वडिलांचं असं असतं 25 करतेस ना तू 30 कर, 30 असेल तर ही डझन, तो एक हे नसतो की बाबा फिजिकली तू कुठेतरी हे आहे किंवा असं काही त्याच्यामध्ये हे नसतं. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात. पण ते आणखीन एक वारंवार आरोप होतो की घराणेशाहीचा, म्हणजे घरामध्येच भरपूर पद आहेत तुमच्या आणि त्याचबरोबर की तुम्ही तुमच्या या क्षेत्रामध्ये सगळ्यांनाच संपवलेलं आहे, कोणच तुम्ही आव्हान जे आहे ते उभं करू दिलं नाही, असा पण वारंवार आरोप होतो. हे दोन गोष्टी आहेत, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. राजकारणामध्ये काम असताना साधारणपणे कुठलाही जो राजकीय नेता आहे तो हेच प्रयत्न करत असतात की त्यांच्या मतदारसंघामध्ये अधिकाधिक प्रभावी काम करून कसं त्यांना त्या ठिकाणी आपलं जी एक वर्चस्व आहे ते टिकवता येईल. त्याच्यामध्ये काही नवीन गोष्ट असण्याचं काही कारण नाही, कारण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं तो प्रयत्न करत असतो. दुसरी गोष्ट घराणेशाही. आजपर्यंत तटकरे कुटुंबातील मी असेल, माझे भाऊ असतील, अनिकेतबाई असतील, तटकरे साहेब असतील, आम्ही एकही निवडणूक ही म्हणजे काय नेमणूक करून म्हणजे किंवा असं म्हणतो ना की आमदारांमधनं किंवा अशा ह्याच्यातनं राहिलेली नाही. प्रत्येक निवडणूक ही आम्ही लोकांमधनं निवडून आलेलो आहोत. माझे बंधुराज ज्या वेळेला विधान परिषदच्या निवडणूक झालेली आहे ती काही असं हे नाहीये. आज लोकसभेची निवडणूक तिसऱ्यांदा आमच्या वडिलांनी आदरणीय तटकरे साहेबांनी लढवली, ती लढवून ते निवडून आलेले आहेत. मी जिल्हा परिषदची निवडणूक लढवलेली आहे किंवा विधानसभेची निवडणूक मी लढवलेली आहे लोकांमधून, आणि लोकांनी त्या पद्धतीनं आम्हाला साथ दिलेली आहे, आशीर्वाद दिलेला आहे, पाठबळ दिलेला आहे. अनिकेतबाईंनी सुद्धा ज्या वेळेला निवडणूक लढवली त्यांनी 900-950 मतं साधारणपणे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असतात आणि त्याच्यातून जवळपास 600-650 मतं त्याला मिळालेली होती. म्हणजे त्यांनी निवडणूक लढवून ती जिंकलेली आहे. ती काही नामनिर्देशित केलेली किंवा नियुक्त हे केलेली कुठल्या कोट्यामधनं ती नव्हती. त्यामुळे ज्या वेळेला आपण लोकांमधून निवडणूक लढवून आपण निवडून येतोय त्यावेळेला लोकांची साथ असल्याशिवाय आम्ही काम करू शकत नसतो. राष्ट्रीय पातळीवर संसदेमध्ये कधी येण्याचा विचार अजून तरी नाही. अच्छा, सुप्रियाताई तुमचे चांगले मैत्रीण, काही ओळख, अजून पण संपर्क असतो त्यांच्याशी? नाही, आता सध्याच्या याच्यामध्ये तरी संपर्क नाही. या गेल्या 1-1.5 वर्षामध्ये कधी झालेला नाही आहे. माझ्या राजकीय संघटनात्मक ज्या जीवनाची सुरुवात आहे ही त्यांच्यापासून झाली, सुप्रियाताईंपासून. राष्ट्रवादी युवती काँग्रेस ज्या वेळेला त्यांनी स्थापना केली आणि अनेक वर्ष मला त्यांच्यासोबत काम करण्याचं संधी मिळाली आणि ह्यामधल्या 1-1.5 वर्षामध्ये तसा काही फारसा संपर्क आला नाही. बरोबर. पण हे मंत्री झाल्यानंतरचा अनुभव कसा राहिला? कारण नाही, खरं तर ही 5 वर्ष ही तसं पाहायला गेलं तर म्हणजे राजकीय व्यक्तींसाठी असो किंवा सगळ्यांसाठीच असो ते अशी निगडीत सगळ्यांसाठीच अतिशय एक रोलर कोस्टर राईडसारखीच राहिलेली आहे. कारण तसं पाहायला गेलं तर पहिल्याच टर्ममध्ये राज्यमंत्री म्हणून मी काम करत असताना कोविडसारखं संकट आलं, चक्रीवादळ, निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते चक्रीवादळ इथे आलं. मी पालकमंत्री पदावर असताना महाडसारखा पूर आणि ही सगळ्या कॅलॅमिटीज बॅक टू बॅक येत होते. त्याच्यामुळे
अतिवृष्टी आणि नॅचरल कॅलॅमिटीजमध्ये काम करण्याचा अनुभव मला पहिल्या टर्ममध्ये खूप जास्ती प्रमाणामध्ये आला. आणि तो मी प्रत्येक वेळेला अधिक म्हणजे म्हणतो ना की एका ह्याच्यातून राजकारणामधले पण वादळ खूप आली. मी त्याच्यावरच येणार होती. राजकीय वादळ सुद्धा तितक्या प्रमाणामध्ये आली. मला वाटतं या 5 वर्षामध्ये जे आम्ही पहिल्या टर्मचे आमदार शिकलेलो आहोत, मला वाटत नाही आधी 15 वर्ष असणाऱ्यांनी पण एवढे डायनेमिक्स बघितले असतील जेवढे आम्ही बघितलेले आहेत. त्यामुळे मेंटली सगळ्या गोष्टींसाठी प्रिपेअर्ड राहणं या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्हाला नक्कीच लक्षात आलं. आपल्या कार्यक्रमाचं नाव या सरकार असं आहे. सरकार कोणाचं येणार हे कळणार आहे, परंतु आमच्यासाठी तर तुम्ही मंत्री आणि हे सरकार असणार आहेत. काय वाटतं की सरकार कोणाचं असेल आणि ज्या पद्धतीनं शरद पवार, उद्धव ठाकरे महायुतीवर तुटून पडलेले आहेत आणि महायुतीचा आकडा जो आहे तो गाठणं कितपत शक्य होणार आहे? मला महायुतीसाठी अतिशय सुदैव आणि अनुकूल वातावरण वाटतं. पण कुठलीही गोष्ट आपण गृहीत धरून मतदारांना चालत नसतं. शेवटी आज मतदार बंधू भगिनी मायबाप असतात. मी याही मतदारसंघामध्ये काम करत असताना नम्रपणाने कितीही म्हणजे वर्षाचे 12 महिने आम्ही इकडे असतो. दर महिन्यातून किमान 3 ते 4 वेळा आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये जात असतो सगळं. पण तरीही आपण कुठेही गृहीत न कोणाला धरता त्यांचे आशीर्वाद शेवटी घेणं आणि ते आपल्या पाठीशी मतदार बंधू भगिनी असणं हे खूप गरजेचं असतं. त्यामुळे जरी परिस्थिती किती अनुकूल असली तरी आम्ही सगळ्यांनी मिळून काम करणं खूप गरजेचं आहे. विकासात्मक दृष्टीने आम्ही लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. दॅट इज वन. त्यामुळे त्या निश्चितपणाने होईल. सरकारी सुदैवाने येईल. अजितदादांसोबतचं काम करण्याचा माझा या 5 वर्षामध्ये अधिक म्हणजे प्रशासकीय बाबतीमध्ये, संघटनात्मक बाबतीमध्ये तर गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. पण प्रशासक म्हणून त्यांचं म्हणजे एक वेगळीच काम करण्याची पद्धत आहे. म्हणजे आम्ही बऱ्याचशा वेळेला बरीच जण म्हणतात की दादा सकाळी 6 वाजल्यापासून कामाला सुरुवात करतात, मग बाकीच्यांकडनं सुद्धा तशा पद्धतीनं हे असतं का काय. पण साधारणपणे त्यांचं त्याच्या मागचं लॉजिक असं आहे की सकाळी आपण जर लवकर काम सुरू केलं तर 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत त्यांची बहुतांशी कामं ही आटपलेली असतात आणि मग त्याच्यानंतर ते पुढचे जे कार्यक्रम आणि ह्या सगळ्या असतात. तर मला मंत्री म्हणून काम करत असताना नेहमीच त्यांचा जो अनुभव आहे ना तो खूप म्हणजे उपयुक्त ठरलेला आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. कारण शेवटी मी पहिल्या टर्मची आमदार. किस्सा डिसिजन मेकिंग मध्ये कसं दादांचा धडा? मी लाडकी बहीण योजनेचा ज्या वेळेला आम्ही ड्राफ्ट तयार करत होतो, फायनल ड्राफ्ट बजेटमध्ये 28 जूनला सादर व्हायच्या आधी 1 आठवडाभर आधी दादांनी मला बोलवलं की आदिती 21 ते 60 आपण त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, तर याच्यामध्ये किती लाभार्थी पात्र होतील आणि 60 ते 65 या वयोगटासाठी किती योजना आपल्याकडे आहे. तर ते ज्या वेळेला आम्हाला लक्षात आलं की 60 ते 62 साठी 65 पर्यंत अशी प्रभावी अशी योजना कुठलीही नाही आहे. संजय गांधी निराधार योजना फक्त एकल महिलांसाठी आहे आणि 65च्या पुढे वयोश्री आहे किंवा श्रावण बाळ योजना आहे. ते मला म्हटले की तू वयोगट 65 पर्यंत वाढव, त्याच्यातून 5 ते 10 लाख अधिक महिलांना लाभ आपण देऊ शकू. आणि मग त्या पद्धतीनं ते 21 ते 65 झालं. त्याच्यामुळे एक शेवटी एवढ्या बारकाईनं आज त्या गोष्टींच्या बाबतचा विचार करणं हे त्यांच्यामध्येही मला जाणवलं. आणि मला सुदैवाने काम करत असताना एकनाथजी शिंदे साहेबांकडनंही तेवढंच मार्गदर्शन मिळालं आणि आदरणीय फडणवीस साहेबांकडनं सुद्धा तेवढंच मिळालं. हे फार कमी वेळा असतं की तिघांकडनं तेवढंच मार्गदर्शन आपल्याला मिळणं. शेवटी दादांबद्दल ते माझं नेतृत्व आहे आणि माझ्या वडिलांसोबतचे त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध गेल्या अनेक वर्षांपासून राहिलेले आहेत. त्याच्यामुळे शेवटी त्यांच्याबद्दलचा जी भावना आहे ती दुसरं कोणासाठी मॅच करणं हे अवघड आहे. पण मी स्वतःला भाग्यवान समजते की या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मला एकदाही कधी जाणवलं नाही की मी एकमेव महिला मंत्री आहे म्हणजे ही नाही का असं टोकन म्हणून आहे किंवा काय. मला तितक्याच प्रभावीपणे कॅबिनेटमध्ये ज्या वेळेला मी भूमिका मांडली त्या वेळेला तिघांकडूनही प्रतिसाद मिळाला. कुठेही मला योजना राबवताना अडचण आली मी डिरेक्टली फोन करून त्यांना म्हणजे विचारू शकत होती की सर असं असं आहे, फडणवीस साहेब असं असं आहे तर आपण काय करावं. किंवा शिंदे साहेबांना ज्यावेळेला विचारलं की सर असं असं आहे तर आपण काय करावं. असं कधी नाही हा शब्द किंवा नाही हे नको करू असंच राहू दे असं कधी आलं नाही. तर ही फार रेअर गोष्ट असते आणि त्याच्यामुळे मला या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करता आलं. बरोबर. तुमच्या मतदारसंघामध्ये चालू आहे सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे. राजकारण पण असंच आहे तुमचं, परंतु हा रोड जो आहे तो तुमच्या विजयापर्यंत जातो का ते बघावं लागेल. परंतु स्पीड ब्रेकर पण मध्ये मध्ये आहेत भरपूर. तर
तुम्हाला स्पीड ब्रेकर असणं कधी कधी सेफ ड्रायव्हिंगसाठी आणि अपघात टाळण्यासाठी गरजेचे असतात. त्याच्यामुळे तुम्ही पहिल्या मध्ये स्पीड ब्रेकर आणि याचा संपूर्ण अभ्यास झालेला आहे आणि अपघात बऱ्यापैकी टाळलेले आहेत. आणि तुमचा हा दुर्गम भाग असला तरी सुद्धा दिसतोय आम्हाला सिमेंटचा रस्ता. पाहूयात की विजयापर्यंत तुमचा कसा पोहोचतोय. तुम्हाला शुभेच्छा पुढे थँक्यू वाटचालीसाठी. थँक्यू सो मच.